मन मंदिरा गजर भक्तीचा. बाई बाईच्या शेजारी बसले, जरा जरी मांडी लागली ना, असं केल्याशिवाय राहत नाही. त्या माणसाला एक दुसरी सवय आहे, जे खाली बसतात तिथे आता काही पर्याय नाही, खुर्चीला टेकतात. पण हे अशी खाली बसतात ना, गर्दी जर असेल ना तर मागच्याच्या गुडघ्याला आपण टेकायचं. तो असा पुढे काही काही बायका इतके बसतात पुढचीला बरोबर चिमटा काढतात. म्हणजे मी शिकून ठेवलं तुम्हाला यदा कथेतच. विनोदाचा भाग सोडून द्या, पण गंमत आहे ना. हां, गंमत आहे. आता बाईचा धक्का सहन होत नाही. दुसऱ्या दिवशी नवरा शेजारी, जागा नव्हती, ठेवा ना माझ्या मांडीवर. हां, काल बाईला शिकून दिले ना, आता नवरा. ते म्हणले ते मी दोन नाही, ती बाई असली तरी निराळी आहे, हा नवरा असला तरी प्रकृतीन पुरुषाचं दर्शन आहे. प्रकृती पुरुषाचं दर्शन आहे. माझं बोलणं कळलं का? दोन असेल तर प्रश्न आहे, दोन नसेल तर प्रश्नच नाही. बाई बाईला इथे सरकून देत नाही तर पुरुषाला कुठून? हा पुरुष असून सुद्धा निराळा नाही, कारण ते प्रत्यय रूप परमात्म्याचं प्रतिती आहे. प्रत्ययाची ती प्रतिती असल्या कारणाने मांडीवर जरी मांडी आली तरी तिथे विक्षेप कुठे वाटत नाही. उलट तो सांगतो नीट बसा, हां काय नाही, तुम्ही नीट बसा, हां काय नाही. म्हणजे काय आहे, इकडे तिकडे हल्लेलं महाराजांना आवडत नाही. म्हणजे तुम्ही हलू नका, नीट. मला धक्का लागला तर काही नाही, पण कारण मी तुमचीच आहे, कळलं का? नाही, मी तुमचीच नाही, तुम्ही मी एकच आहोत. तुम्ही मी एकच आहोत. तसं इथे दृश्य द्रष्टा एकच आहे, हेच इथे सांगायचं सर्वातून. तरी देखते नि विलासे दृश्य ह्याची असे, येथे भावनाही नसे दुय्य आली. म्हणून आप आपण या दिसावया, कारण नसे वाचून या. भासवी दशा भलती आपणा, जी तिया प्रवाही वस्तू विण तुझे नाही. वस्तू म्हणजे परमात्मा. वस्तू दोन ठिकाणी शब्द आहे. हे घड्याळ ही एक वस्तू आहे, तिथल्या वस्तू घेऊन ये रे. काय घड्याला घेऊन बाजारात गेला, मग सगळं आणलं. काय भाजी आणली, लागणारा काही मसाले आणले, आमका आणलं, वस्तू आणल्या, डाळी आणल्या, बाकीचं सामान आणलं. एक तारखेनंतरचा बाजार होता, पुढच्या 1 तारखेपर्यंत पुरावं सगळं आणलं. काय मग अंडे वस्तू इथे ठेव. वस्तू वस्तू वासुदेव म्हणजे वस्तूना वस्तू म्हटलं जातं. तसं इथे परमात्म्याला वस्तू शब्द आहे. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे, ते जया दिसे ज्ञानास्तव, ते ज्ञानदेव, तेच ज्ञान, ईश्वरी ज्ञान. म्हणून आप आपण या दिसावया, जिया तिया पाही वस्तू विण तुझे नाही. का शब्द वापरला? वस्तू व्यतिरिक्त दुसरं काही नाही. तेथे निमित्तांतर काही बोलणे गडे. काय निमित्तापुरता बोलणं? एरवी काय आहे? एवं वस्तू मी का कारण वस्तू, येथे नाही तुझा हेतू, बहु होणे असू तू किया किंवा काहीच नसो. म्हणून पुढे निरूपण ऐसेची कीजे, तैसे जाण संत वृंदावधान देजे. काय म्हणतायत? साधू संतांनी जर आमच्या बोलण्याकडे लक्ष द्यावं. भलते निविनायसे दिसे ते टेनेची दिसे, हा वाचो निनसे ईर काही. त्या प्रकरणात एवढंच सांगायचं आहे की त्याच्याशिवाय, त्याच्या व्यतिरिक्त या जगतामध्ये दुसरं काही नाही आहे. दुसरं आहे म्हणून नको म्हणतात. माझं बोलणं कळलं का? नको केव्हा? दुसरं असेल तर. आपला असेल तर नकोचा प्रश्न नाही, आपणच आहोत. चला, रस्त्याने चाललेत मित्र चाललेत. एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या खांद्यावर हात ठेवला. तो म्हणला जरा खाड ना, मला नीट चालता येत नाही. अरे म्हणलं काय, माझं एवढं वजन नाही. पण नाही म्हणलं, तुझ्या हाताचं प्रेशर येतं मला. तुझ्या हाताचं प्रेशर नाही, पण ह्याच्या हाताचं ह्याला प्रेशर कधी आलं का? माझं बोलणं कळलं? हां, हा एवढा हात घेऊन चाललाय, वजन नाही. त्याने नुसतं असं ठेवलं. बाजूला काढ, तुझा हात ठेवू नको. का ठेवू नको? तो परिच्छिन्न आहे. हा वजनदार असल्याची मायाशी एकरूप असल्या कारणाने त्या हाताचं वजनच वाटत नाही. एकटा हात जर काढला बाजूला तर सहज 2-3 किलो होईल. बरोबर आहे ना? सहज होईल, जास्तीपेक्षा जास्ती होईल. पण एवढं बरोबर इथून हलतंय, वजन नाही.
ते नंतर वजन होतं. नाही का? म्हणून जास्ती फुगायच्या अगोदरच जाळून घ्यावं. पूर्वी नदीच्या काठी लांब असायला ना तर खांदेकरी नसायची म्हणून माणसं मिळायची नाही, म्हणून माणसाची बरोबर घ्यायची, ते खांदा बदलणारे. हां, आता जिवंताच्या टनाटन उडत आहे, बरोबर आहे ना. आता प्रवचन झालं, मी तुम्हाला सांगितलं जरा विठ्ठल विठ्ठल म्हणून उड्या मारा, सगळे उड्या मारतील. काय पण एखाद्याला हवा गेलेली असेल त्याला सांगा उड्या मारा, नाही नाही. हवा ही ताकद आहे, तुम्हाला कळत नाही. चला विज्ञानातला दृष्टांत देऊ. टायरमध्ये काय लोखंड भरलेलं नसतं, हवाच भरलेली असते, आणि तुमच्या ती हवाच भरलेली आहे, बरं का. काय भरली आहे? अहो काय वजन वर, एवढा मोठा ट्रक आणि तो त्या टायरवर. आणि मी म्हटलं टायरच्या आतमध्ये काय भरलंय? काय म्हणले महाराज एवढं वय वाढलं तुम्हाला माहिती नाही का? अहो हवा भरली आहे, हवा हवा, ही हवा भरली आहे. हवा भरली आहे म्हणून बोलणं चालू आहे. हवा निघून जाऊ दे, पंक्चर. तिथले गेले तर पंक्चर तरी होतं, टायर बदलता तरी येतो. इथे हे गेलं म्हणजे गेलं, संपलं संपलं. नीट लक्षात घ्या. म्हणजे हवेमध्ये सुद्धा किती ताकद आहे, कळलं का? जेव्हा हवा सुंदर वाहते तेव्हा त्याला वारा म्हणतात. आज काय हवा सुंदर आहे नाही, वारा खोड वाहतोय. अरे काय वा, म्हणजे अरे काय वारा आहे का काय? वादळ वादळ वादळ, म्हणजे त्या वाऱ्यामध्ये सुद्धा किती ताकद आहे बघा. हां, मग असे एवढे जाड टायर, म्हणून मग ते गाडी बसताना आपण चेकअप करतो. हो, जास्ती वाढली तर खरं नाही, फाडकन आवाज होऊन जाईल आणि गाडी कुठेतरी जाऊन आज जाईल. मग बरं आहे, पुढची टाकाची हवा, इकडची हवा, मागची हवा, पुढची हवा, बरोबर हवा बरोबर आहे का नाही. तसं डॉक्टर पहिल्यांदा तपासतात, म्हणजे बाकी काही नाही, ते घेतात आणि तुमची हवा तपासतात. श्वास घ्या, हवात घ्या, सोडा, कोंडून ठेवा, पुन्हा वर घ्या, पुन्हा सोडा. हां, काय तपासलं? हवेचं प्रेशर. म्हणून नीट लक्षात घ्या, हे सगळं एकरूप झालेलं आहे, एकरूप झालेलं आहे. हां, अंगाला लागते तेव्हा हवा, तसं नाकातून जाणीव प्रगट होते तेव्हा हवा, दिसत नाही पण असते. श्वास दिसतो का? नाही, पण असतो. तसं परमात्मा दिसू दे नाही तर न दिसू दे, दृश्य रूपाने द्रष्टारूपाने त्याचंच दर्शन आहे. म्हणून महाराज म्हणाले, म्हणून पुढे निरूपण ऐसे की जे तैसे जाण. आता नीट लक्ष देऊन निरूपण आहे का? ते त्यांनी सांगितले की 8 वाजले. लाईट गेल्यानंतर मी बघितलं तर बरोबर आठवट काटा आलाय. ते म्हणले तुमचा टाईम झाला, तुमची लाईट आता बंद करून टाका. आणि आमचं तसं काही नाही आहे, तुम्ही म्हणाल तेव्हा बंद. पण आजचा दृष्टांत लक्षात ठेवा, टायरमधली हवा जशी महत्त्वाची आहे तसं तुमच्या जीवनामध्ये हा श्वासोश्वास महत्त्वाचा आहे. आणि हेच प्रभूचं अमृत अनुभव आहे. मन मंदिरा गजर भक्तीचा.